चल बाई आज सणाचं आहे ना मी बसली आहे गाबाळ काढीत या पुरीला मनानं काय उमजायचं नाही काय आणायचं काय ठेवायचं स्वाती स्वाती मी झाली आंघोळ आता तर साडीने नेसले तर आता आवाज द्यायला लागले काय आता अगं तो आवरलाय का नाही अजून घरात आता शिकता आंघोळ झाली मावाली आता एवढा टाइम काय केलं घरातलं आवरलं का सगळं मग सगळे भांडे कुंडे घसून काढले धुणे भिजत टाकले तो नवरा गावात गेलाय का हा ते गेले कंपनीत कामाला अगं कंपनीत कामाला गेले त्याची ड्युटी त्याला बजाव नाहीये पण आज नागपंचमीचा सण आहे तो नागोबा काही आणलं का नाही त्या ज्वारीच्या लाया ते आणायचं होते का मग ते माझ्या ध्यानातच नाही राहिलं सकाळीच उठलं का तर आवरून सावरून पटकन वारुळाला तिकडं नागोबाला ते दूध घालून यायचं त्या लाया वाहून यायच्या नागोबा लावायचा भीतीला हा मग तुम्ही गुरुवारी बाजारला गेले होते मग घेऊन यायचं ना अगं मला नाही राह द्यान पण आता मी कवर तुम्हाला सांगायचं बरं प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळायला नको का आता आम्ही कवर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ध्यान देणार आहे हा ना काल मी गावात गेले तरी माझ्या ध्यानात नाही आलं. दरशी हळद काढायला लागन माळ घालायला लागन मग तुम्ही काय करू राहिले मी काय नाही मी बसले बाई मला बरं वाटानं म्हणून करताना म्हणलं हे दारा पुढवले गतपान झालंय हे काढावं वज वज आता इकडं आघाड्याचे झाडं पाहिले पण मला काही दिसले नाही ही हरळ आहे पण ही चांगली नाही नको तिकून आणायला लागन त्या हा खुरपा घेऊन तुम्ही काय करू राहिले अगं खुरपण नाही लागत याला त्या मावशीने इकडं फेकलं होतं ना म्हणून मी सहसा हातात धरलं मला माहिती आहे नागपंचमीचं खुरपती खारपती नाही मी सहसा हातात धरलं खुरपं लागतच नाही याला हे हातावर खेळत आहे नुसतं आता कोणाला आणायला होती मग भाऊ येणार आहे त्याला सांगते फोन करून घेऊन ये आता म्हणून आणि मग पटापटा आवरदार असत पुराण घालती का काय करते मग आता कुठं अजून 12 कुठं वाजले नाही नाही डाळ शिजवाय बेजवायला काय नाहीये फक्त करायला पार दुपारच्या पुढं करायचं नुसतं शिजवायला काय नाहीये हा का मग डाळ शिजून ठेवू का डाळ शिजून ठेवायची भात फीत काय नाही करायचा तो भाऊ काल येऊ राहिलाय त्याला आहे ना आज नागपंचमीची सुट्टी आहे ना मग मला भेटायला यावं राहिलंय म्हणे लय दिवस झाले ताई तुला भेटलोच नाही मग आता येईन तर त्याच्याजवळ ध्यान करून सांग येता अंघोळ आहे का घरात नाही तर पाहिलं नाही अजून डब्यात मी त्याला आणायला सांग नसला तर नाही तर मग परत म्हणशील एक आहे ते एक नाही आणि त्याला काय करशील आता आला तर जेवायला दादा आला का त्याला पोहे करते ना मला म्हणते खुरपू नको त्याला पोहे करते तू मग पोहे केले काय भात घातला काय काही वेगळं आहे काय आता तुम्ही तर म्हणे पाहुणे रावळे आले तर पोहे बिहे करत जावा अगं मग वितर टायमाला करते का आज नागपंचमीला करायचे पोहे मग काय देऊ मग त्याला खायला? सगळंच करायला लागेल ना पोहे केले म्हणजे मग त्याला काय देऊ खायला मग भावाला काय उपाशी ठेवू का तो कामावाला माणूस आहे त्यांचं टायमिंग खाणं राहते त्यांना काय असं लाबा लाबा गडूगडी नाही खाणं राहत त्यांच्यावालं आता तो घरून थोडाफार काहीतरी करून येणारच आहे येता येता त्याला 12 वाजणारच आहे मग तिकडून पुढं स्वयंपाकाला काय टाइम लागतोय मग जेवण तो निवंत हा ना तेव्हाच स्वयंपाक करावं तोवर बाकीचं घ्या आवरून बरं घेते आवरून बरं मी त्या तिकून आहे ना थोडा आगाडान चांगली हरळ पाहून आणते तोवर पटापटा आवरून घे हा चालेल नादू नको घरामध्ये दोन पाणी मग कर लागलं तर आदू घडते घे आवरून बरं बरं चाली या येडं तर काय नाही इथं लय खराब आहे त्या तिकडं आगाडा आहे का नाही काय माहिती बाई नागाचे चित्र आणायला लावायचे दादाला फोनही नाही घरामध्ये या आरोने कुठे न्याला काय माहिती फोन कुठं जाऊन बसले हे पोर बाई त्या पोराला विचारलं त्या पोराने काय सांगितलं नाही आता आरो कुठं जाऊन बसला गड्यानं आता आहे ना काय करते त्या मंदिरापाशी जाऊन बघते तिथेच बसेल असं बहुतेक जिंकलो मी यास आता परत काय येतो अय आरो काय ग मोबाईल घेऊन कुशल इकडे आलाय का बरं काय झालं एक तर सकाळचं चार्जिंग नव्हतं मोबाईल कसं तरी चार्जिंगला लावला होता आणि चार्जिंग झाली ना तर लगेच इकडे घेऊन आलाय मोबाईल काय वाटतं का नाही तुला हा काय ना जाऊन दे ना आणि तुला शाळेत जायचं का नाही रे आज सुट्टी ना नागपंचमीची सुट्टी आहे कोण म्हटलं सुट्टी सरांना फोन करून पाय हा का नक्की सुट्टी मग तुला अभ्यास नाही पडले का नाही कालच केलं मी मग सुट्टी दिली घरचा अभ्यास नाही दिला का सरांनी नाही नाही मम्मी मम्मी मला भूक लागली तुला भूक लागली सकाळी खाल्ला होता ना चहा बिस्किट त्याने पोट नाही भरत ना आता परत मग चहा बिस्किट खाय थोड्या वेळाने मामा आल्या नाही ग भाजी पोळीच आवडते मला भाजी पोळी आवडते मग त्याला आता टाइम लागन आज नागपंचमी ना नागपंचमीच आहे ना तवा नाही ठेवते गॅसवर कढई नाही ठेवत मग आता 12च्या नंतर स्वयंपाक होईन तवा मग देईन तुला जेवायला तर आजच्या दिवस आहे ना दम काढ थोडासा
मामा येऊ राहिले. मामा येऊ राहिले भेटायला मला. मग मामाला सांग ना झोका आणायला. बरं सांगते मी त्याला दावा घेऊन ये म्हणून. हा वगैरे वय सांग अभ्यास मग. कर वय. हा आता हा दादा कवाचा निघालाय कुठं आला काय माहिती. फोन उचली ना. चले दादा फोन. हॅलो. हा बोल ना ताई. अरे दादा कुठं आला. गावात आलो तुमच्या. गावात आलाय का. हा तिथेच थांब 1 मिनिट. का बरं काय काम निघालं. अरे ऐक ना. हा तो दाजी ना सकाळी लवकर आवरून गेले कंपनीत कामाला. माझ्या सासूच्या ध्यानात नाही राहिलं तो नागोबा आणायला. म्हणजे तू त्यांच्या दाजींच्या ध्यानात नाही. हा ना. मग तू आज तशी सांगू राहिली का. अरे काय सांगतो आता सासू एक पट नवरा दुपट काय सांगतो आता. दोघांच्या ध्यानात नाही राहत सगळं मीच पाहावा. बरं आणतो या दुकानामधून घेतो. हा हा घेऊन ये लाया घेऊन ये फुटाने घेऊन ये. बर आणि ऐक ना. हा आरवला ना झोका बांधायचा आहे दावा घेऊन ये. आता दावा इड भेटेल का अक्का. हा भेटन त्या टिपावाल्या का भेटन पाय. बरं भेटलं तर आणतोच. हा बर का. पैसे आहे का दाख. आहे. बरं मग घेऊन ये. चालेल आणतो. किती टाइम लागून तुला यायला. तरी 5-10 मिनिटं लागतील 10. हा का. मग एक काम कर बिस्किटची पुढे घेऊन ये पार्लेजीची. बर हा हा आणतो. ये लवकर. हा लगेच येतो. हा चला आता दादा घेऊन ये. टेन्शन हटलं. आता स्वयंपाकाला बिल ते डाळ उकडायला सांगितले डाळ उकडून ठेवी ते आणि धुवून घेते पहिलं. चालू आलं बहिणीचा मला आता इड तर जातो बहिणीच्या घरी. आग नागराजाला रे झाली कन्या नावातीच्या गंगा नावातीच्या गंगा नावातीच्या गंगाऱ्या पाण्याला जाती प्रसंगा. हे रामदाजी गजी हे रामदाजी गजी गादी गादी गादी. अरे नागपंचमीची सुट्टी आहे म्हणून बहिणीच्या घरी भेटाय बहिणीला आलो आणि बहिणीनं त्याच्यात कामाला लावून दिलं. नागोबाचा आण आणि बिस्किटचे पुढेचा आण येचा आण तेचा आण. आता या दाजी लोकांना तेवढंही काम नको का. बरं झालं मी येणार होतो ती नाही नेमकं सांगितलं नाही तर आईबाईला किती मोठा गावात जाय मळ्यात ये एवढा यालपाटा झाला असता. बरं चला आता ताईला नेऊन देतो एवढं बाजार आणले तेवढा. आता ती घरीच असेल. चा बाई सगळं आवरलं तरी दादाचा तपास नाही. म्हणे 5 मिनिटात येतो. अर्धा 1 तास झाला तरी त्याचा तपास नाही. कुणी त्याला भेटलंच असेल जोडीला म्हणून टापा मारीत बसला असेल तिडं. काय दादा आहे बाई त्याच्या भरोशा आहे ना बैल गाभण राहावा. आहे ना वारुळ्याची पूजा सगळ्या बायांची झाली माहीच राहिली. आता दादा कधी येतो काय माहिती. इकडे लागून तेवढं वारुळ होते आता एकही दिसा ना. पावसाने सगळे बुजले का काय. हा या इडे एक दिसत आहे तसं किती पूजा करून. ताई आला का दादा. हा आलो. हे आणलं पाय तो सांगितलं ते. तर राहते आता मला पूजा करू दे वारुळाची. बर कर. हे आणलंय का ताई तो काय रे. अगरबत्ती ते सगळं आणलं ना. हा आणलं नाही का हात कुकू वाहते पहिले हा आणि नंतर मग ती कापसाची माळ वाहते आणि फुटाणे शेंगदाणे वाहते ना. हा चालेल वाय. थोडेसे गहू आणले. हा चालेल मदन. हा आणि दूध आणलं का त्याला. अरे काय सांगतो दादा इकडे धुणं धुवायला बाहेर आले आणि कपडेच वाळीत होते. तेवढ्यात मांजर कावान एक डाव आणून गेली काय माहिती. म्हणजे मांजरानं दूध पिलं का. मग आखं पातेलं उतानं करून दिलं. बरं. पिली तर पिली पातेलं उतानं करून गेली. बरं जाऊ दे गेली तर पेऊ दे. तिचा शेर होता तिनं खाला. तू पूजा कर आणि पाणी बिनी वावाल. हा का. अगरबत्ती लाव. हे मदान वगैरे वाय ना फुलं नसतील आणले तो. अरे फुलं माझ्या सासूला कवाच आणायला गेली अजून नाही आली. बरं जाऊ दे. माझ्या सासूच्या भरोशा बसू. ती हार आणायला गेली. साधी बोली काही नाही देवाला सगळं मान्य राहतंय.
आमच्या इकडे सगळ्या बायांची पूजा झाली माहितीये का मी आता तिथे मी राहिले. आलो ना सगळ्या गावातल्या बाया तिकडे वारुळ पूजित होत्या बर का ताई. हा असा घर का मार ना आता पाणी वावळला ना तो. असं घर का मारू का हा मार असा घर का मार. बाई तुला लय माहिती रे दाद्या. हा, मग घे दर्शन इड. बर का दाद्या हं? मी नागपंचमीचा सण करते पण त्याची मला काहीच माहिती नाही. काय माहिती सांग ना. अगं माहिती म्हणजे असं आहे ते वारुळाला पूजितो ना. हा आज नागपंचमी वर्षातून एकदा येते. हा का हा मग ते हा जो कागद आणला ना हा, आणि याचे फोटो. याला नागोबा मानत्या पाय. हा ना या बाई याला नागोबा मानत्या बरोबर का. हा आणि आज आहे ना भैरवनाथाची यात्रा असती. ही भैरवनाथाची बहीण आहे ही जोगेश्वरी. हा का हा ही बाई आहे. या बाई तर आहे ना असे येस ही बहीण आहे बरं का. हा नाग म्हणजे नागिन आहे. नागिन आहे का ही जोगेश्वरी या बाई. देवीचा अवतार आहे बा. हो म्हणून त्याला मान देईल इड. आणि हे खालचं रे ये मग त्यांचे देव ये दैते. सीमा. ये दैते वाघ ये ते. हा का नागपंचमीची नागाची पूजा का करता. अगं नागाची पूजा अशी करत्या का आपण जो सर्प जर निघाला मळ्यामध्ये कोणी कोणी त्याला मारून टाकीत. हा कोणी कोणी एखादा सर्प मित्र जर आला हा तर त्याला दरी तो लांब जंगलात सोडून देतो. हा म्हणून आहे ना त्याला सर्पाला कधी मारू नये. तो जर इडून चालला ना आपल्या पुढून हा त्याचं दर्शन घ्यावा तो बरोबर निघून जातो. असं आहे का हो तो आपल्याला काही करीत नाही बर का ताई. हा सर्प आहे ना हा शेतकऱ्याचा मित्र असतो. हा ना तुला माहितीये का एक कहाणी माया पुढत झाली. काय रे तो गंगाराम नाही का. तो आपल्या घरा मागे राहत होता. हा तो गंगाराम हा त्याच्या घरात नाग निघाला होता बर का. हा नाग निघाला आणि त्यानं असं लाकडाखाली तो मारला. हा मारल्यावर तो नाग जसा चिडला ना हा अहो त्याला लगेच चावला ना तो. हा का हो चावल्यावर 5 मिनिटं गंगाराम असा उभा होता. हा. आणि जसा गंगाराम असा पडला ना हा. डायरेक्ट त्याच्या तोंडावर असा फेस चालला. मग मेला का आहे मरून गेला. मरून गेला. हो दवाखान्या पोत गंगाराम टिकला नाही निम्म्या रस्त्यातच मेला माहितीये का. एवढं डेंजर राहतं का. अहो नाग विषारी किती राहतो का ग ताई. त्याला सुद्धा काही वाटलं का त्याच्या मनाला. नागपंचमीच्या दिवशीच त्याला मारलं नागाला माहिती का. काय रे दादा हा बोल. तो गंगाराम मेला म्हणतोय त्याला तर 2 बायका आहे ना. अगं 2 बायका आहे त्याला मस्त 8 पोर आहे. हा 8 बरे मग 8 पोर आहे दोन्ही बायकां मिळून 4-4. हो का मग तुला सांगतो त्या बाई त्यांचं बरोबर होईल ग. हा का आता गंगारामचं किती दिवस 9-10 दिवस ते आठवण येईल त्यांना. आणि नंतर एकदा विसरलं म्हणजे विसरूनच जात माणूस. म्हणजे ते आता घडेल होतं का गेल्या वर्षीच सांगत होतो अरे आत्ताच आहे. सकाळी झालेलं गे. सकाळी मी इकडे येताना झालंय. अरे पण ते येड्याला कळत नव्हतं का आज नागपंचमी का नाग कसं काय मारावा. अगं येड म्हणून चांगलं येड काय म्हणते ना शिकेल तेवढं उकेल राहत. त्यानं मारला नागपंचमीच्या दिवशीच नागच त्याला चावला सांग बर. मग बरोबर आहे त्याचं नाव घेतलं तो काला हे सोडीन मग असं आहे ना. गेलं मारून. मग मग मी इकडं लगेच गाई आलो माहितीये का. मग तुला भेटा येणारच होतो. मग म्हणलं येऊ ताईला भेटून आणि तेवढ्यात तुलाच कहाणी सांगत बसलो गंगारामची पाय. हा ना म्हणजे तेच ऐकत बसला होता घोराळ वाटत. हा मग गावातलंय ना चर्चा. झाला तुला. हा उशीर होतो बा. चला आता ये घेतो तांब्या बिंब्या. अरे अगरबत्ती पेटायची राहिली ना. जाऊन देन लावून तशीच. चप्पल घाल ना ताई. आता या बाय मस्त वारुळाची तो पूजा केली. हा आता घरात आहे ना देवा पै हा नागोबा लावून दे बर का. हा ना हा आणि त्याला ती ठेव तर बोलला बाई. त्याला आहे ना या बाई ती हरळ राहती हं. आगाडा का काय म्हणते पाय बायांच्या याच्यात. अरे आगाडाच आणायला आगाडा आणि हरळ हम्म. आणायला माय सासू 1.5 तासापासून जाऊन बसली अजून घरी यायचा तापास नाही तिचा. बरं आली असल आता चाल पाय आणि एवढा नागोबा लाव आणि त्याला तेवढी माळ घाल. तू आणि बाई चांगलं म्हणत होते मोठं दाट माणूस घरात राहावा. मोठं दाट माणूस पे कसं हुकत आहे. जाऊ दे मी मला सांगतो नाव चल. ठेवता तुम्ही. हा मी सांगतो चल. होय दाद्या हा तू सगळं आणलं
पण एक राहिलं ना. काय राहिलं? अरे चरट कुठे? ए चराट पाय तिडं मी पाहिलं बर का बरेच ठिकाणी, हा. पण तिडं आहे ना कुठं चराटवाला भेटलंही नाही. आणि मी दुकानदाराला विचारलं तर दुकानदार म्हण आमच्याकडे नाही राहते चराट. हे देवा, आता ते पोर किती हायदा ना गाडी रडू रडू. आणि तिडं होते आता किराणा दुकानात काठे होता, सुताळ्या होत्या. आता ते कसं काय चालेल? ते तुटलं मग. ते काला लागत आहे? तू दावत आणायचा, आता घरात पाहायला लागेल. चल. हा पाय ना असलं तर मी देतो ना मग त्याला झोका बांधून. पण त्याला लय अपेक्षा होती रे, मामा घेऊन येईन. अगं मलाही वाटतं महाबाचा वाणी किनीचा एकच आहे. मी सुद्धा आणणारच होतो ना, पण तिडं दुकानात नव्हतं. मी काय करणार त्याला सांग? आता त्या पोराने हायदा नाही केला म्हणजे बरं आहे दादे. काय नाही म्हणणार अहो, इड गौसल ग कुठं ते जाऊ. काय तो आरोप झोक घेऊन राहिलाय? कोणी बांधून दिला काय माहिती त्याला? तू तर म्हण दावय नाही घरी, कस काय झोका बसला तू? अरे तो सारा सकाळचा रडत होता, झोका बांधून दे. पण मी दाव अख्खीकडे शोधलं, कुठंच नाही सापडलं मला दाव. पाहिलं तो तर भारी झोका खेळू राहिलाय. बघ त्याला विचार कुठं आणलं दाव ते. हा, मी विचारितो तुझा घरात ये जर. बरं तुला चहा पाणी ठेवते मी. ठेव पहिलं नागोबा लावून दे. हा हा जाय गं. मी जातो आरवक. हा हा. वाव किती मजा येऊ राहिले जागेवर, पाऊस येऊ राहिला. आरव, काय हो मामा? अरे झोका कोण बांधला रे? आजीनी ना दुसरं काकाकडून ना जो आणला बांधला. हा म्हणजे दावा आणून बांधला बा. आजीनं आणलं का? अरे बाबा मी त्या दाव्यासाठी किती टाइम गावात रखडलो ना. तिथं दावच बेता कोणच्या दुकानात. तुम्ही कधी आले? मी इतक्यात आलो, मम्मी मी तिकून आलो ना, तेव्हा तू नेमका इकडे झोका खेळताना दिसला. बर चाल चाल, लई खेळला का चांगला? आज कसं आहे तुमची मजा आहे, शाळेला सुट्टी आहे ना. हा. हा तुम्हाला आज नागपंचमीत दिली असेल सुट्टी. खेळ खेळ. चौका द्या ना. हा मी देऊ का? हा. बर बर देतो आहोत. खेळ. जाऊ दे, आजच मजा आहे तुमची झोका खेळायची. बस. एक दिवस पंचमीच चांदन चमकताई लकलका, अंबाबाई खेळती झोका, नेहरू दंड लावून या झोका ग बांधीला, नेहरू दंड लावून या झोका ग बांधीला, झोका ग बांधीला पिंपळाच्या ग फांदीला, झोका ग बांधीला पिंपळाच्या ग फांदीला, चमकानीच चांदन चमकताई लकलका, आंबा खेळती झोका. खेळ बघ आता. लय भारी गाणं म्हटलं रे. पाहिलं मग गाणं, गाण्याची आई गाई नाही तू का पाहिलं म्हणून बा. आगाड आहे नाही बाई, हरळ घेतली. एखादं झाड जरी सापडलं असतं ना तर काही नसतं. आला वाटतं पिनू बाई, बरं आला ग थेंबामध्ये, एवढा वल्लावर नाही झाला म्हणजे बरं. चल अरे पावसाला आत्ताच यायचं होतं, तू बरं झोका खेळत होता तर झोका खेळायचं बंद झाला. आला रे भाऊ पिनू. हा आलो, या या. एवढ्या पावसामध्ये काही छत्री बित्री काही नव्हतं आणलं का? नाही मी पावसाच्या आधी आलो. बाई बरा वल्ला नाही झालाय बाई, आज नागपंचमीचं पाय सारखं चाललंय बाहेर जायला जागा. आई अगं 2 महिन्या पण आमच्याकडं पाऊस नाही. बाबा या आजच चालू झालाय, या आमच्या काही नाही एवढं, काहीतरी येत आहे 2 दिवसा 3 दिवसा. आज चांगलंच चाललंय सकाळचं. पण मग तुमच्याकडं पाऊस बरा आहे बर का? नाही ना आजच बरं आहे. धर या हार देतो मम्मी का. नागोबाची पूजा करून आली का? नाही, मग आता जायचंय. आता जायचंय का? हा. नागोबा आणला का मामाने तिनं आणाय सांगितलं? आणला 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 का? लावलाय का? हा. दिला तिच्या. मग वय तिला म्हणा पटकन करून घे म्हणा पूजा. काय चहा पाणी केलं का नाही तिनं? नाही आत्ताच आलो, कधीला अजून थांब येईल, पाऊस आला ना. हा ना. आरावला कोण तुम्ही झोका बांधून दिलं. आता त्याच्या बापाला तेवढं सुद्धा उमजत नाही. 12 महिन्याची नागपंचमी आहे, लहान पोराचा तेवढा खेळ राहतो. हा त्याला दाव पाहिलं, दाव नव्हतं घरामध्ये, इकून पाहिलं, दिला याडा वाकडा बांधून. बाबा मग काय करतो. नाही नाही मस्त खेळत होता हा आणि तेवढ्यात पाऊस आला ना. हा
पाऊस आल्यावर तो माझ्या काला इड लपला थोडा. तो थोडा मधी लागत होता इकडं कडाला आलाय ते बाहेर जोखा गेला का सगळा वल्ला बैल. जाऊ द्या पाऊस कवर राहायचा आहे. चाललं तर चाललं नाही तर उघडून नाही जाईन त्याचं पण तेवढंच पोराची हाऊस राहते ना. हा तुझी बहीण कुठे मग चहा बी केला का नाही का बसला इकडं. नाही नाही बसलो नाही आई. माझी बहीण आहे ना तिकडं वारुळाची पूजा करीत होती हा का? तेव्हाच मी आलो इकडं. मग तिनं फोन केला का नागोबाच आणेल नाही म्हण घरात. आता नवरा कामाला गेला आता तो लोकांच्या ताब्यात आहे भाऊ आपणच ध्यान करायला पाहिजे ना. हा बरोबर हा? बाई माणसाच काम मी आहे. आता टाइम विचारलं तिला तेव्हा म्हणते ते गेले कामावर मग आता नागोबा आता सण करायचो आहे तर संध्याकाळी ये. हा? जाऊ दे मी आणलाय नागोबा. नाही मी असं सांगितलं तिला ती म्हण मा भाऊ भेटायला येणार आहे हा. म्हणले मग आला तर त्याच्याजवळ आणायला सांग. हा मी आणला आता ते घरात पूजा करीत असं. बरं चाल मग बरं झालं आणला. अरे कावळा निघाल्या असं तू चाल बरं भाऊ पहिलं. हे काय आल्या चाल ना तू. तो दाजीला का अक्कल नाही. जाऊ दे, बाई, आल्या बाई. सावरून सावरून त्यांना काहीतरी दे ना. अरे काय मध्ये मी पैसे घेतले होते 200 रुपये हा. म्हटले पोराला वाटावा. तो दाजी गेले घेऊन. बर जाऊ दे गेले तर. पाणी कुठून आणलं तुम्ही. हे पाणी कुठून आणलं. कुठून गंगावरून. गंगावरून आणलं का. अरे वा. पाय गेलते का. नाही पिकअप केली. पिकअप. मग पिकअप मध्ये घेऊन आले बा. टँकरवरून आणलं होता. बाबा तुम्ही बघत आहे ना. बाबा तुम्ही बघत आहे का. मस्त आहे बघ कशावा. एक- यावेळेस त्यांचंच मानपान आहे. मग एवढं पाय ना किती भारी वाटतं. अरे यात्रा आहे गावची. थांब इकडे दे. आई तू घे ना वावळून. पाय पडू का त्यांच्या. पाया पडू का म्हणजे मला विचारते का. पाया पडा पायावर. तुम्ही इडलेच का. इडलीस हा ना. हो ही मूर्त आहे का हो? हो मूर्ती भैरवाची. खंडेरावची का नाही भैरवाची. भैरोबाची. भैरवाची काळ का. भैरव. छान आहे बरं का हो. घ्या पूजा करा. साखर नाही आणली काहीच नाही गाय तुला देवाला काय लागत आहे काय नाही ते सुद्धा जाऊ दे साधी बोळी. साधी सोपी आता तुम्ही आल्या पुढे निघून मग मी काय करू. तुला कळत नाही का कावडी आल्याचं. चला तुमच्या पिशवीमध्ये पैसे असेल द्या ना. जाऊ दे आता आता आहे ते वेळ गाय कुठं काय. चाल इकून जाऊ. आता याच्या संग जायचं का. नाही तिकडे जायचं आपल्याला मांग. देवा का. हा चल. थांब ना मला पाहू द्या ना मी पहिल्यांदाच पाहिली या कावड्या. अगं आता यांचं दर्शन झालं आता देवाचं दर्शन घेऊ. हा का. हा मी बारीक बारीक पोर आहे रे. हा मग अरे ना अशी ये ना. हा दे खाऊ आवर. जा तुम्ही थकले. पोर पाय केवढं की. हा बरं आहे. त्याचीच कावडी सगळ्यात भारी दिसत. हा चला अरे हँड चेक कर ना सगळ्या सांगत. चला एकच नंबर बर का. पाय ग अक्का कशी काय पाय यात्रा. हा चल. यार बदल पोर तुला आखे पोरी गोड घेते. हा, मग. कसे तांबे घेऊन चालले पुरी. कळशी काय त्यांचा थाट आहे पाय ना ते लुगडेन बिगडेन लुगडं घातले घागरा घातलाय साड्या घातले. मग हिने तर जीन्स पॅन्ट आणि टॉप घातले. आई तू इकडे ये. त्यांना हळदी कुंकूला म्हणते तुला कळत का काही. आता जाऊ दे गेल्या. काय बाई आहे तू जाऊ दे आता गेले पुढे. गेल्या आता चल. आता पुढे येऊन सांगायचं ना मला काय माहिती. तू बाहेर रे का बरं तुला कवाची खुनी ते ना मी. आता एवढा आवाज आहे त्यांचा त्याच्यामुळे काय समजा ना मला. तिकडे पाऊस काका गेले आता तिकडून तसे जाते. हा, तसे तिकडे जातील खंडोबा मंदिरात. जा पाऊस काका जाते तिकडून पाऊस काका. आता परत इकडून तिकडे जायचं हा, का. काय नाही तिकडून जा मग आता ते निदान- नको आता लई लांब आहे ते डळले तिडून आई. नको माय घरी येऊन इकडे व्यवस्थित पाय दुखायला लागले. मग? परत आता त्यांच्या माग हिंडायचं म्हटलं लय पाय दुखते. अशा मंदिरात जाते ना अशा. चला आता तिकडे आहे ना काठ्या आल्याय ते झेंडे बिंडे पाहू चला.
हा का हा चला चला आता तिकडे काठी आले चला इकडं दर्शन घेऊ. काठायचं काय राहतं रे अहो, झेंड्याचं अहो पाण्याची काठी राहते ती मग? शिकवायला लागत ती आम्हाला. हा का पूजा कर ना आता करा ना करा काय ते उद्या कर पूजा करा उद्या चला उद्या कर अच्छा वायरीच्या पुढं घ्या बरोबर गेले ते काय हो खूप आनंद आहे का हो तुमचा. म्हणजे काय चाललं जल्लोष आहे दीक्षा न प्राप्त आदेश हा ना छान आहे बरं का मला लय लय आवडलं. आवडलं मग भेटायला कधी येणार माळोबाला हो येऊ येऊ येऊ. कुठं माहिती का हा कुठे येऊ कुठं माळोबाला ती माळोबा कुठं आहे आहे ना माळोबा बेरोबा कुठं आहे पण दोडीच्या दोडीचा नाही मग पुढचा साकूर मांडवाचा साखर मांडा साकूर मांडव्याला भेटायला यायचं बर सगळ्यांनी हो साखर मांड्याला जोडीने या तुमचं कल्याण होईल येऊ येऊ आहो. चला आवरा म्हणले पण तुमची एवढा बळबळ राहते ना तसं नाही आई अजिबात तुम्हाला ते नाही. कावड्यांचा कार्यक्रम आहे तिकडे चर्चा होणारच चाव चाव. अरे होती पण मला बरं नाही म्हणून नाही तर मी तुमच्यापर्यंत येऊ नाही देत नाही अगं पण मी सगळं करू. एवढी पब्लिक आहे तिकडं पुढे जायला जागा पाहिजे ना. जाऊ दे आता केलं ना बोळ साळ चला दर्शन घ्या हा चला काय देव काठी घेऊन नाही मारीत हा. देवाला सगळं मान्य आहे काय रे बाका. काय आता जेवढं सगळं झालं तेवढं मान्य. मान्य करायचं घ्या इकडं पूजा करा मध्ये नको जाऊ हं. चिडूनच नाही कर. नाही इडूनच कर पूजा. इकडं व्हायचं वाय नाही पाय पडू का मग चिडं काही नाही इडो वाय ना इडो देवाला सांग काही महापरपंच मना सुखात चालू दे. देवा मा परपंच सुखा चालू दे मा सासूला नवऱ्याला सद्बुद्धी दे. हा असं पाय बरं नागपंचमीच्या दिवशी देवा तू आमच्या नशिबात किती कावड्या दिसल्या आम्हाला. हं एवढी लय पब्लिक मजा दिसली. राहते, पण तुम्ही ना टायमावर हे केलं जाऊ दे चला आता आमचा टायमिंगच असा राहतो आई. काय दाद्या तुला माळ भरून काय गाणं येतं का आणि मग म्हण बरं माळूबा देवा पडतो मी पाया काय माझं मागण रे काय माझं मागण रे देवा काय माझं मागण रे हातात काठी खांद्यावर गोंगडी याच माझं मागण रे याच माझं मागण रे देवा याच माझं मागण रे. चला चॉकलेट टाकलंय आता म्हणे साखर नाही आणली म्या मग त्याने दिलं चॉकलेट सासू एकपट हुशार आणि तू तिच्या दुप्पट हुशार आहे ना जाऊ द्या. जास्ती तरी आणायची एक चॉकलेट कोणाला दिलं असतं ते नाही दिलं आणलं तू ताटातच ठेवलं. आता आटतच ठेवलं गोडा म्हणून धर चला झाली का पूजा. झाली बाबा तुम्हाला खायचंय का चॉकलेट मला उपास आहे चाल मला उपासाचं चॉकलेट खा अगं 12 वाजतो नागपंचमीचा उपास तर जरा उदे चुकत आई. अरे पण यायला आता मी सांगायचं सोडून दिले बाबा कवर सांगू यांना जाऊ दे चला आता तुझी चप्पल कुठे या इकडं कुठं काढली होती ना मग माझ्या. ते काय तिकडे नाही रे तिकडं नाही काय चप्पल हा इकडे काढली गावतात दिसत नाही मागच्या वेळेस नव्या चपला घेऊन आले दुकानातून आणि असाच सण होता मंदिरात आले पाया पडायला बाया चपला काढला आणि देवाचं दर्शन घ्यायला गेले दर्शन घेऊन आले आणि चपलाच गायब. चपलच चोरी गेल्या. मग अरे मग तसं नाही राहत. ती उलटी काही नाही राहत. अहो, 500 रुपयाचा जोड होता तो. जाऊ दे कोण दर्शनाला येतं कोण चपला चोरायला येतं असं कलियुग आहे बाई. या आता म्हणते जाऊ दे गेलं तर दैंद्री जाते आणि यांच्याच पोरांनी लागून तेवढं शिवाय दिल्या मला. जाऊ दे. मग हिला देवळा जायचं हिला कळत नाही का छापला घरी ठेवा हिला देवळा जायला हिच्या पायाला खडे ठेवायचा ते बरोबर आहे ना आई खडीची इड जायला. पण मग एखाद्या टायमाला देवासाठी तसं पण चालावा ना. पण जाऊ दे एकदम मस्त दर्शन झालं निवंत. काका आता आहे ना मला लय भूक लागली तू पहिले ना मला जेवाय दे. अरे मग अजून 12 नाही वाजले एवढं लवकर नाही स्वयंपाक करती तो दुपारचा पुढे स्वयंपाक करते म्हणजे 12 वाजता तू उपाशी राहायचं. उपाशी नाही थोडंफार काय करायचं पण तिला कळत नाही का काय थोडंफार फराळाचं बिजू घालायचं नाही तर रात्रीच्या डाळच्या कुल्या करायच्या नाही तर ते धपाटे करायचे कढई मंदी. हा ना काहीतरी खाल्याशिवाय नाही तर तरी राहायची आई. अरे मी बिस्किटची पुढे आणून ठेवले मोनेको. हे मग छान बिस्किट खाऊ ना. छान बिस्किट दे मग जाऊ दे या डाळ आहे ना काय करते वा नाही ठुती. हा म्हणून करतात नागोबाचे दात राहते ते म्हणून तर भात नाही घालती या डाळ. हा का हा तवा नाही ठू जाऊ दे मग चहा बिस्किट खाऊ.
आता मला बरं नव्हतं, मला विचारलं सुद्धा नाही तिनं. रात्री जे मला विचारलं असतं थोडशा 4 पोळ्या भाजी जास्ती करून ठेवता आली असती, नाही तर त्या डाळच्या कुल्या करत्या. डाळच्या कुल्या आम्ही पहिले एवढे बघुले करायचो. जाऊ दे, तिला काचा एवढा अनुभव आहे. जाऊ दे आता. त्यांनी येऊन सांगावं ना मला. तू शहाणी सुटली होती, मग तू आता सांगायचं ना. अरे बाबा मला बरं नव्हतं म्हणून मी ना झोपून घेतलं, तशी उठले नाही. मी जेवण सुद्धा करेल नाही रात्रीचं. बरं, जाऊ 12 दे, महिने आजारी राहते का सांगा ते आता. हा का? तेव्हा कशी बोलत ही पाहिलं ना, जाऊ दे, चांगलं सांगायचं. तिला वाटतं दुखालीच म्हातारी. जाऊ दे.